एक्झाम्पल नंबर 9 इज लास्ट एक्झाम्पल घेतो आणि हा टाइप एंड करतो. तर एक्झाम्पल नंबर 9 इज अरे सॉल्व cos of x plus y dy equal to dx बरोबर when x equal to 0 and y equal to 0 बरोबर when x equal to 0 and y equal to 0 म्हणजे आपल्याला इथे x y ची व्हॅल्यू दिली म्हणजे काय फाइंड करायचे आपल्याला पर्टिक्युलर सोल्युशन बरोबर. तर सोल्युशन बघूया आपण काय दिले गिवन डिफरन्शियल इक्वेशन. तर आता cos of 1 upon cos of x plus y कसंही करूया आपण काय फरक पडत नाही बरोबर. तर cos of x plus y into dy equal to dx बरोबर. तर हा जो dy आहे तो RHS ला नियम म्हणजेच बरोबर ना म्हणजे हा इनटू RHS ला गेल्यावर डिवाइड होईल म्हणजे dx by dy मिळेल cos of x plus y. तर आपण जे सम सोडवलं होतं तिथे काय दिलं होतं dy by dx equal to cos of x plus y. इथे काय आला x plus y सॉरी dx by dy equal to cos of x plus y बरोबर. म्हणजे x is function of y म्हणजे आता विथ रिस्पेक्ट टू y डिफरन्शिएट करावं लागेल लक्षात ठेवा. मग काय म्हणूया मी RHS ला LHS म्हणतो आणि LHS ला RHS म्हणजे cos of x plus y त्याला म्हणजे इक्वेशन नंबर 1 इक्वेशन नंबर 1. मग काय स्टेप नंबर 1 इज अरे स्टेप 40 काय पुट करतो आपण ax plus by plus c काय पुट करतो u लिनियर सबस्टिट्यूशन चा एग्जांपल आहे लक्षात ठेवा. यूज लिनियर सबस्टिट्यूशन आहे का x चा कोएफिशिएंट a ची व्हॅल्यू 1 आहे y चा कोएफिशिएंट b b ची व्हॅल्यू 1 आहे आणि c दिलाच नाही म्हणजे 0 आहे म्हणजे पुट ax plus by plus c equal to u. मग इथे कोण आहे x plus by plus c x plus y. मग काय करूया पुट x plus y equal to u. मग ह्याला काय करूया डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू जनरली आपण काय करतो आता x इथे काय करतो बघा बरं dx by dy म्हणून विथ रिस्पेक्ट टू y करूया. रिझल्ट समजलं का सर्वांना. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू y म्हणजेच काय x चं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू y काय करेल dx by dy बरोबर प्लस y चं विथ रिस्पेक्ट टू y 1 जसं x चं विथ रिस्पेक्ट टू x येतं 1 तसं y चं विथ रिस्पेक्ट टू y 1 आणि u चं विथ रिस्पेक्ट टू y du by dy. मग आपल्याला काय फाइंड करायचे LHS का dx by dy. मग dx by dy ची व्हॅल्यू काय येईल दिस इंप्लाइज इथेच लिहूया dx by dy हा जो प्लस 1 आहे तो काय होईल -1 म्हणजे du by dy -1 येईल बरोबर. मग ही जी व्हॅल्यू आहे ती कुठं पुट करूया 1 मध्ये म्हणजे व्हॉट इज स्टेप नंबर 2 इज then 1 becomes म्हणजेच काय dx by dy जो आहे dx by dy च्या ऐवजी काय पुट करणार आहे du by dx सॉरी du by dy -1 dx by dy is replaced by अरे du by dy -1 equal to cos of u because x plus y काय पुट केले आपण u म्हणजेच काही cos u. मग हा -1 आहे RHS ला गेलं प्लस विल सिम्प्लिफाय करूया du by dy equal to 1 plus cos u तिथेच ठेवला -2 झाला +1 बरोबर. मग डिफरन्शियल न्यूमरेटरला लिहूया आपण शिफ्ट करूया dy डिव्हिजन मध्ये RHS ला गेल्यावर मल्टिप्लाय होईल 1 plus cos u ला du equal to 1 plus cos u into dy. मग व्हेरिएबल सेपरेट करायला लागतील du सोबत u च्या टर्म्स अरे du सोबत काय येईल u ची टर्म ही इनटू काय LHS ला आल्यावर काय होईल डिवाइड होईल काय होईल डिवाइड म्हणजे du अपॉन काय येईल 1 plus cos u equal to dy बरोबर ना 1
1 प्लस कॉस थिटा वापरावा लागेल. यूज 1 प्लस कॉस थिटा. कोण सांगितले काय असतो 1 प्लस कॉस थिटा? तर यूज 1 प्लस कॉस थिटा इज 2 cos square theta by 2. 2 cos square theta by 2. म्हणजे रिप्लेस थीटा बाय u म्हणजे जी 1 प्लस cos u इज 2 cos square u by 2. अरे 2 cos square u by 2 du लिहिल्यावर डिवाइड. मग झाले का रे व्हेरिएबल सेपरेट? म्हणजे हा येईल f of u du आणि RHS ला काय नसल्यामुळे 1 घेऊ शकतो मालिके. मग काय करूया? व्हॉट इज स्टेप नंबर 3? अरे व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म अँड टेक इंटिग्रेशन. अरे स्टेप नंबर 3 व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म अँड टेक इंटिग्रेशन on both sides. We get carrying integration of 1 upon 2 cos square u by 2, 1 upon 2 cos square u by 2 du equal to integration of 1 divide मग बघा बरं काय करूया? अपॉन काय म्हणजे 1/2 कॉन्स्टंट आहे त्याला बाहेर काढला. इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन ब्रॅकेट मध्ये कोण राहिले 1 अपॉन cos स्क्वेअर. मग असं करूया एक स्टेप वाढवूया 1 अपॉन cos स्क्वेअर u by 2 du इक्वल टू आता 1 चे इंटिग्रेशन काय राहील विथ रिस्पेक्ट टू y. इथे सांगा मला विथ रिस्पेक्ट टू x काय राहील 1 चे इंटिग्रेशन? अरे 1 कशाचं डेरिव्हेटिव्ह आहे x चं म्हणून 1 चे इंटिग्रेशन येईल x बिकॉज इंटिग्रेशन इज अँटी डेरिव्हेटिव्ह. 1 चं विथ रिस्पेक्ट टू y y प्लस c. RHS चं पण इंटिग्रेशन काढलं आता LHS चं काढूया. 1 अपॉन cos स्क्वेअर चं लिखतं का नाही? 1 अपॉन cos स्क्वेअर कोण असतो? अरे 1 अपॉन cos स्क्वेअर थीटा इज 1 अपॉन cos स्क्वेअर थीटा इज sec स्क्वेअर थीटा. मग इथं थीटाला कशाने रिप्लेस करूया? हाफ एज इट इज इंटिग्रेशन ऑफ रिप्लेस थीटा बाय u by 2 रिप्लेस थीटा बाय u by 2 म्हणजे ती sec स्क्वेअर u by 2 du इक्वल टू y plus c मग हा अदर दॅन u आहे म्हणून याला f of u कन्सिडर करूया. बरोबर. मग इथं यूज करूया बघा फॉर्म्युला कोणता रे? यूज इंटिग्रेशन ऑफ sec स्क्वेअर ऑफ f of x. तर इथं यूज करतो बघा यूज इंटिग्रेशन ऑफ sec स्क्वेअर ऑफ f of x. कोण सांगेल रे? sec स्क्वेअर x चं काय आहे इंटिग्रेशन tan x. मग sec स्क्वेअर ऑफ f of x चं काय इंटिग्रेशन tan of f of x अपॉन f dash x. डेरिव्हेटिव्ह मध्ये डेरिव्हेटिव्ह न मल्टिप्लाय करतो, इंटिग्रेशन मध्ये डेरिव्हेटिव्ह न डिवाइड करतो. तर आपल्याला हा फॉर्म्युला यूज करावा लागेल आणि काय करूया पुट x इक्वल टू u म्हणजेच काय लिहितो हाफ ॲज इट इज. मग sec स्क्वेअर ऑफ f of u चं काय with respect to u tan of f of u upon f dash u. tan of f of u is अरे u by 2 आणि परत u by 2 चं with respect to u येईल 1/2 कारण की u चं with respect to u येईल 1 2 कॉन्स्टंट तसाच राहील इक्वल टू y plus c. मग हाफ इनटू दॅट हाफ डिव्हिजन मध्ये हाफ गेट कॅन्सल म्हणजेच काय येईल tan of u by 2 म्हणजे u ला कशामध्ये रिप्लेस करा? रिप्लेस u बाय अरे रिप्लेस u बाय x plus y. रिप्लेस u बाय x plus y upon 2 equal to y plus c. This gives general solution. हे काय मिळालं आपल्याला जनरल सोल्युशन. पण त्यांनी विचारले काय रे ज्यावेळेस xy ची व्हॅल्यू दिलेली असते त्यावेळेस काय फाइंड करतो आपण? अरे फाइंड पर्टिक्युलर सोल्युशन म्हणजे स्टेप लास्ट स्टेप. अरे स्टेप नंबर 4 काय पुट करणार? पुट x equal to 0 and y equal to 0 in general solution. Put x equal to 0 and y equal to 0 in general
म्हणजे 0 प्लस 0 अपॉन 2 x 0 पुट केला y पण 0 पुट केला म्हणजे x is 0 प्लस y is 0 अपॉन 2 y is 0 प्लस c मग 0 प्लस 0 is 0 0 अपॉन 2 0 0 ला कुठल्याही नंबरने डिवाइड करा 0 येतो म्हणजेच काय येतं tan 0 equal to 0 plus c and tan 0 डिग्री किती असतो रे कोण सांगेल tan 0 is 0 tan 0 किती असतो 0 म्हणजे tan 0 is 0 equal to c 0 equal to c आता ही जी व्हॅल्यू आहे ती कुठं पुट करूया रे gs मध्ये म्हणजे आपल्याला काय मिळेल ps तर मी इकडेच फाइंड करतो बघा ps लास्ट स्टेप इथं म्हणतो लास्ट स्टेप म्हणजे लास्ट स्टेप म्हणजे किती रे स्टेप नंबर 5 स्पेस नसल्यामुळे मी इथे येतो किंवा असं करूया इथे लिहूया लास्ट स्टेप तर स्टेप ही झाली 4 देन लास्ट स्टेप स्टेप नंबर 5 काय रे करणार पुट आपल्याला पीएस काढायचे ना पर्टिक्युलर सोल्युशन म्हणजे पुट c इक्वल टू 0 इन कशात पुट करतो जनरल सोल्युशन मध्ये इन gs म्हणजेच काय tan ऑफ x plus y अपॉन 2 इक्वल टू y प्लस c काय पुट करतोय आपण अरे c इज 0 y प्लस 0 इज y म्हणजे क्लिअरली काय मिळालं tan ऑफ x plus y upon 2 equal to y this gives particular solution हे काय मिळालं आपल्याला पर्टिक्युलर सोल्युशन तर समजलं का रे सर्वांना